पैठण नगर परिषदेच्या उर्वरित प्रभागांमध्ये प्रचाराची रणधुमाळीची रंगत अंतिम टप्प्यात पोहोचली। मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार सौ अलकाबाई गोपाल सिंग परदेशी व बजरंग लिंबोरे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहे। दरम्यान संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे व पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांनी दोन्ही उमेदवारांच्या प्रचार कार्यात प्रभाग क्रमांक 6 पूर्णपणे पिंजून काढल्याने सौ अलकाबाई परदेशी व बजरंग लिंबोरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकीय जाणकारांकडून माहिती मिळत आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 6 च्या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे। पैठण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यात जोरदार मुसंडी मारली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ अलकाबाई परदेशी व बजरंग लिंबोरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचार करत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। त्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याची त्यांनी ग्वाही दिली। अंततः अलकाबाई परदेशी व बजरंग लिंबोरे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण विकासगंगा खेचून आणू, संपूर्ण वार्डाचा प्रभागाचा कायापालट करणार आहोत, असे उमेदवार अलकाबाई गोपाल सिंग परदेशी व त्यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी सांगितले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।